students, I am S. J. Patil from Srimati Akkatai Nananej High School and Junior College, Datwad. Standard 9, Subject Mathematics Part 2. First chapter, Basic Concept in Geometry, video number 2. Next point. Students, we have learned union and intersection of sets. In these topics on sets, now let us describe a segment, ray and lines as the set of point. म्हणजेच संयोग संच, छेद संच यांचा आपण अभ्यास केलेला आहात. याचा उपयोग करून रेषाखंड, किरण, रेषा यांचे वर्णन बिंदुसंच रूपात समजावून घेणार आहोत. फर्स्ट, लाईन सेगमेंट्स, त्यालाच मराठीमध्ये रेषाखंड म्हणतात. द युनियन ऑफ सेट्स ऑफ पॉइंट ए and point B and points between A and B is called the segment AB. म्हणजेच बिंदू A आणि बिंदू B या दोन बिंदूंच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांच्या संयोग संचास रेषाखंड AB असे म्हणतात. सेगमेंट AB is written in brief segment SEG AB or segment BA. थोडक्यात रेषाखंड रेख AB किंवा रेख BA असे देखील लिहितात. The segments end points A and B are the end points of segments. त्याचबरोबर the distance between the end points of segment is called the length of segments. Distance between the end point of segments is called the length of segments. That is, write in a length AB or distance AB. बिंदू A व बिंदू B मधील अंतर या यालाच रेषाखंडांची लांबी असे म्हणतात. ते लिहित असताना लेंथ AB किंवा डिस्टन्स AB अशाही पद्धतीने लिहू शकतो. नेक्स्ट पॉइंट रे, त्यालाच मराठीमध्ये किरण म्हणतात. सपोज A and B are two distinct points. The union of set of all points on segments AB and the point P such that A dash B dash P is called ray AB. म्हणजेच ए आणि बी हे दोन बिंदू आहेत. रेख ए बी वरील बिंदू आणि ए डॅश बी डॅश पी असे सर्व बिंदू पी यांच्या संयोग संच म्हणजेच किरण ए बी होय. आता इथं ए डॅश बी डॅश पी याचा अर्थ बी हा बिटवीनचा बिंदू आहे. पी हा बिंदू बीच्या उजवीकडे म्हणजे इन्फायनाइट डिस्टन्समध्ये कुठेही असू शकतो. किरणला एका बाजूला एंड पॉइंट आहे, एका बाजूला एरो सिम्बॉल आहे. म्हणजेच हा रे वन साइड एक्सटेंडेड इन इन्फायनाइट डिस्टन्स. दिस रेज रीड ॲज रे ए बी, नॉट रीड ॲज रे बी ए. ओनली रीड टू रेड रे ए बी. किरण वाचत असताना आरंभ बिंदूपासून किरण ए बी अशाच पद्धतीने वाचावं लागेल, कारण एरो सिम्बॉल इकडे आहे. याच पद्धतीने रेचं वाचन करणं आवश्यक आहे. नेक्स्ट, line AB. Line AB, the union set of points on ray AB and opposite ray to AB. AB या रे वरील सर्व पॉइंट्स आणि त्याचे अपोजिट रे म्हणजेच रे AP अशा ह्या सर्व पॉइंट्सच्या युनियन सेटला आपण काय म्हणणार आहोत? लाईन AB असं म्हणणार आहोत. सेगमेंट AB, हा सेगमेंट AB इज अ सबसेट ऑफ लाईन AB. सेगमेंट AB हा नेहमी लाईन ABचा हा सबसेट असणार आहे. नेक्स्ट, कॉन्ग्रंट सेगमेंट्स, एकरूप रेषाखंड. द लेंथ ऑफ टू सेगमेंट्स इज इक्वल दॅन टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रंट्स. इथं आपल्याला एक आकृती दिली आहे. दोन रेषाखंड एकरूप आहेत. पहा, ABचं जेवढं मेजरमेंट आहे तेवढंच मेजरमेंट CDचं आहे. म्हणजे दोन्ही रेषाखंडांची लांबी काय आहे? समान आहे. म्हणून हे दोन्ही रेषाखंड काय आहेत? एकरूप रेषाखंड आहेत. हे इफ
लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ सी डी, जर ए बी आणि सी डी यांची मापे जर समान असतील, यांची लांबी जर समान असेल, तर देन सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट सी डी. जेव्हा दोन रेषाखंडांची लांबी समान असते तेव्हा ते दोन रेषाखंड काय असतात, एकरूप असतात. दिस इज अ सिम्बॉल ऑफ कॉन्ग्रंट सिम्बॉल. नेक्स्ट, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सिम्बॉल. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सिम्बॉल. फर्स्ट प्रॉपर्टी, रिफ्लेक्सिव्हिटी, परावर्तनता गुणधर्म असं त्याला म्हणतात मराठीमध्ये. सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट ए बी. प्रत्येक सेगमेंट इज अ कॉन्ग्रंट टू इटसेल्फ. प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. सेकंड, सिमेट्री, त्यालाच मराठीमध्ये सममितता गुणधर्म म्हणतात. इफ सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट सी डी, देन सेगमेंट सी डी कॉन्ग्रंट सेगमेंट ए बी. जेव्हा ए बी हा सी डी शी कॉन्ग्रंट असतो तेव्हा सी डी हा एबीसी कॉन्ग्रंट असतोच. या गुणधर्माला, या प्रॉपर्टीला सिमेट्री प्रॉपर्टी असे म्हणतात. नेक्स्ट, ट्रान्झिटिव्हिटी, त्यालाच मराठीमध्ये संक्रमकता गुणधर्म असे म्हणतात. इफ ए बी कॉन्ग्रंट सी डी अँड सी डी कॉन्ग्रंट ई एफ, देन ए बी कॉन्ग्रंट ई एफ. म्हणजेच ए बी जेव्हा सी डीशी कॉन्ग्रंट असतो, सी डी जेव्हा ई एफ सी कॉन्ग्रंट असतो, तेव्हा ए बी हा ई एफ सी कॉन्ग्रंट असणार आहे. एक रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी कॉन्ग्रंट, दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी कॉन्ग्रंट असेल तर पहिला आणि तिसरा रेषाखंड काय असणार आहेत, कॉन्ग्रंट असणार आहेत. नेक्स्ट, मिडपॉइंट ऑफ सेगमेंट्स. इफ ए डॅश एम डॅश बी अँड segment AM congruent segment MB, then M is a midpoint of segment AB. म्हणजेच A डॅश M डॅश B म्हणजे M is a between points. M हा दरम्यानचा बिंदू आहे व असा हा बिंदू आहे की ते M बिंदू हा A व B पासून समदूर आहे, म्हणजेच इक्वल आहे. AM आणि MB इक्वल आहेत, कॉन्ग्रंट्स आहेत. तेव्हा M is a midpoint of segment AB. त्या बिंदूला आपण रेषाखंड ए बीचा मध्यबिंदू असे म्हणणार आहोत. एव्हरी सेगमेंट हॅज वन अँड ओनली वन मिड पॉइंट्स. प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. एव्हरी मिड पॉइंट इज अ बिटवीननेस ऑफ सेगमेंट्स. प्रत्येक मिड पॉइंट्स मध्यबिंदू हा त्या रेषाखंडाच्या दरम्यान असतो. एव्हरी बिटवीननेस इज नॉट अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट्स. परंतु प्रत्येक दरम्यानचा बिंदू हा मध्यबिंदू असेलच असं नाही. एक्झाम्पल्स ऑफ मिड पॉइंट्स. फर्स्ट एक्झाम्पल, पॉइंट एम इज अ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. इफ ए बी इज इक्वल टू 8, देन फाइंड ए एम. नाउ point M is a midpoint of segment AB. Therefore, length AM is equal to length MB. Then AM is a half of AB. AB's value are given 1/2 into AB is equal to 8. Then AM is equal to 4 unit. Second one example, point P is the midpoint of segment CD. If CP is equal to 2.5, then find CD. Similarly here, point P is a midpoint of segment CD, then length CP is equal to length PD. Therefore, CD is equal to 2 into CP. Therefore, 2 into 2.5 is equal to CD is equal to 5 unit. Next point, comparison of segments. रेषाखंडांची तुलना. ही रेषाखंडांची तुलना आपण त्यांच्या लांबीवरून करत असतो. आपल्याला इथे दोन आकृती दिसत आहेत, सेगमेंट ए बी अँड सेगमेंट सी डी. पाहताच आपल्या लक्षात येऊ शकेल
ए बीची लांबी ही सी डीच्या लांबीपेक्षा कमी आहे. म्हणजेच लेंथ ए बी इज लेस दॅन लेंथ सी डी, देन segment AB is less than segment CD, or segment CD is greater than segment AB. Next point, perpendicular of segments or rays. If two lines containing two segments, दोन segments दिले असतील, टू रेज दोन किरण दिले असतील, किंवा वन सेगमेंट अँड वन रे आर बी गिवन, देन अ सेगमेंट्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर, देन टू सेगमेंट्स, टू रेज अँड द सेगमेंट अँड रेज आर सेड टू बी परपेंडिक्युलर ईच अदर. म्हणजेच एक रेषाखंड दिला आहे ए बी व एक किरण दिला आहे डी सी, हे एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तेव्हा सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर रे डी सी. त्याचबरोबर इथं टू सेगमेंट्स आर गिवन, ए बी अँड सी डी परपेंडिक्युलर टू ईच अदर, देन सेगमेंट ए बी perpendicular segment CD. Here two rays are, ray AB and ray CD is perpendicular to each other, then ray AB perpendicular ray CD. Next, distance of a point form line. Point C is outside of line AB. ए बी पासून सी हा बाहेरच्या बाजूस दिला आहे, तर या बिंदू सीचं ए बी पासूनचं अंतर आपल्याला काढायचं आहे. हे काढण्यासाठी प्रथम आपल्याला काय करणं आवश्यक आहे, पॉईंट सी पासून ए बी वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करून घ्यावं लागेल. या पद्धतीनं सेगमेंट सी डी परपेंडिक्युलर लाईन ए बी, सेगमेंट सी डी परपेंडिक्युलर line AB, and point D lies on line AB. Point D हा रेषा AB वर असेल. Then the length of CD, length of CD is called the distance of point C form line AB. Second part of basic concept in geometry is complete. Thank you.